हाय मित्रांनो, तर आता वाजले 5:30. तर मी बटाटे शिजाय घालत आहे. बघा चूल मांडलेली आहे आणि त्यावरती आता बटाटे शिजायला घालायचे. बारीक सरपण आणलेलं आहे चूल पेटवण्यासाठी आणि कच्च्या बटाट्याचा किस वेफर्स बनवली आहे दुपारी. आता बटाटे शिजाय घालायचे, त्यासाठी चूल पेटवते. बघा 2 लाकडं लावलेली आहेत मोठी आणि बारीक सरपण घातलेलं आहे चूल पेटण्यासाठी. आता चूल पेटवलेली आहे, मस्त अशी चूल पेटली. बघा जाळ झालेला आहे छान असा. आता पेटलेली आहे चूल. आता त्यावरती पातेलं आणून ठेवायचं आहे आणि मग धुतलेले बटाटे टाकायचे त्यामध्ये शिजायला. बघा जाळ पण झालेला आहे. आमच्या इकडे आत्ता वाळवणाला सुरुवात केलेली आहे आम्ही. तुम्ही बनवले का बटाट्याचे पापड, वेफर्स, किस? आम्ही आत्ता बनवतोय. आज शेतातल्या कामांमुळे वेळच नाही भेटला, त्यामुळे आज बनवतोय. आज उकडून ठेवायचे बटाटे आणि सकाळचे किसायचे. पातेलं आणलंय आता मी घरातून आणि त्याला मातीचं बोट घ्यायचे, जेणेकरून जास्त काळा होऊ नये. पातेलं जास्त काळं झालं नाही पाहिजे आणि पटकन निघलं पाहिजे. आपलं काम झाल्यानंतर घासायला गेल्यावरती पटकन निघलं पाहिजे. त्यासाठी असं गावाकडे मातीचं छान असं बूड घेतलं जातं. बघा असं ओलं करायचं पातेलं, पहिल्यांदा पाणी लावून आणि मग मातीने छान असं बूड घ्यायचं आणि त्यावरती ओलं बूड घेऊन झाल्यावरती त्यावरती अशी सुकी माती टाकायची, म्हणजे पातेलं पण काळं होत नाही आणि घासायला गेल्यावरती पटकन निघतं. ताराच्या घासण्याने पटकन निघून जातं त्याचा काळबटपणा. बघा आता थोडंच बूड घ्यायचं राहिलेलं आहे. किनारीन ते सगळीकडून माती लावून घेतलेली आहे, जेणेकरून लवकर निघण्यासाठी. झाला आता पूर्ण माझं बूड घेऊन. आता चुलीवरती पातेलं ठेवायला न्यायचे. अशी सुकी माती वरून टाकलेली त्यावरती. सुकी माती टाकल्यामुळे गाळ पटकन निघून जात नाही, चिटकून राहतो तसाच. आता आणलेलं बूड घेऊन आणलेलं आहे पातेलं, आता चुलीवरती ठेवायचं आहे. छान असं बूड तयार झालेलं आहे. बघा पातेल्याचं जाळ पण छान झाला आहे चुलीला. आता मस्त कच्च्या बटाट्याचा किस करू लागला मला तो. परत बटाट्याची साल काढू लागला. भरपूर काम करू लागतोय तो. आता जाळ पण घातलेला आहे भरपूर. पाणी टाकलंय, ते पण चांगलं उकळत आलेलं आहे. आता त्यामध्ये मी बटाटे आणून टाकणार आहेत. मोठमोठाले बटाटे मार्केटवरून आणले होते, जेणेकरून किस बनवायला सोपा जाईल आणि वेफर्स पण लांब लांब होतील. बघा झाले उकळले पाणी छान असं. आता त्यामध्ये बटाटे आणले टबभर, 1 टब बसतो एवढं मोठं पातेलं आहे ते. अजून दुसरं 2 पातेलं उकडून घ्यायचेत आम्हाला बटाट्याचे आणि मग त्याचा उद्या सकाळचं लवकर उठून किस बनवायचा आहे. बघा जाळ पण छान लागलेला आहे. आता संपूर्ण बटाटे पातेल्यात टाकायचे. 1 टबभर बटाटे बसतात पातेल्यात आणि मग आता वाफ भरपूर लागते, त्यामुळे हळूहळूच टाकावं लागतं. पाणी पण गरम झालेलं आहे, त्यामुळे एकदम ओतता येत नाही. थोडे थोडे बटाटे टाकलेत. आता टाकून होत आलेले आहे बटाटे. आता उकडायला झाकण टाकायचं आहे त्याच्यावरती, म्हणजे बटाटे उकडून झाले मग परत दुसरं पातेलं वर बटाटे टाकायचे आहेत उकडायला. तुमच्या इकडे झालं का किस करून? आमच्या इकडे आता सुरुवात झाली, तर आम्ही बनवून घेतो किस.